मागील अध्यायामध्ये आपण भर्तरीची जन्मकथा बघितली होती की कौलिक ऋषींच्या त्या भर्तरीमधून जो त्याचा जन्म होतो आणि हरणीकडनं तो बाल्यावस्थेमध्ये वाढत असतो. पुढे राजा त्या तिथून जाणारा जयसिंग आणि रेणुका जे आहेत यांना तो सापडतो आणि हे कोणाचं तरी बाळ आहे, विसरलेलं असावं किंवा आईला ते सापडत नसावं म्हणून जयसिंग त्याला घेऊन काशीनगरापर्यंत जातात. तिथे गेल्यानंतर त्याला कळतं जयसिंगाला की हा कोणीतरी मोठा जन्माला आलेला आहे, कारण काशी विश्वेश्वर त्याला हाक मारतात की या भर्तरी. आणि मग त्याचा लहानचा मोठा सांभाळ करत 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 व्यापाराच्या दृष्टीनं फिरणारे जयसिंग ज्यावेळेस परत येतात ना सोबत हे सगळे, त्यावेळेस त्या जयसिंगांचा काही लोकांकडनं वध होतो. जे रस्त्याने अडवणारे चोर डाकू वगैरे जे असतात त्यांच्याकडनं वध होतो आणि हा भर्तरी अनाथ होतो. परिणामतः आपल्या पालन करणाऱ्या आईवडिलांच्या अनुषंगाने रुदन करत दुःख करत हा भर्तरी जो तिथं थांबलेला असतो त्यावेळेस त्या बाजूने प्रवास करत असणारे जी काही बंजारा समाजाची माणसं होती, व्यापारी का जे बैलावर धान्य हे घेऊन पूर्वी प्रवास करायचे, आणि ही सगळी माणसांनी त्याला बघितल्यावरती त्याला घेऊन गेले सोबत. आणि घेऊन गेल्यानंतर त्या काळजी करू नको, तुला तर आम्ही आमच्यासोबत ठेवू, तुला व्यापार उदीम यातलं सगळं आम्ही शिकवू. आणि असं तिथं गेल्यानंतर ते पुढे आलेल्या त्या अवंती नगरीच्या जवळपास ते तिथं थांबतात मुक्काम करत करत करत. इकडे काय होतं की इंद्राच्या सभेमध्ये मेनका नृत्य करत होती त्यावेळी सुरोचन नावाच्या गंधर्वाने विचित्र वर्तन केलेलं होतं. म्हणजे एखादी स्त्री नृत्य करत असताना तिच्याकडे बघून चुकीचा अंगविक्षेप करणे याला विचित्र वर्तन असं म्हटलं गेलं. त्यामुळे त्या इंद्राला त्याचा राग आला आणि इंद्राने त्याला शाप दिला की हे सुरोचना, अरे तू गाढवासारखा वागलास. या इंद्रसभेमध्ये ज्या नृत्यांगणा नृत्य करतात त्या नृत्याचा आनंद घेण्याऐवजी तू स्वतः उद्दीपित होऊन कामवासनेने भरकटला, गाढवासारखं वर्तन केलं, म्हणून तू मृत्यूलोकात गाढव होऊन जन्माला येशील. आता त्या सुरोचनाला असं वाटलं राजा इंद्राने दिलेला शाप आहे तो आपल्याला भोगावं लागेल, म्हणून सुरोचन दुःखी होतो, इंद्राची क्षमा मागतो आणि सांगतो की महाराज माझ्याकडनं चुकलंय, मला क्षमा करा. पण हे क्षमा करत असताना मला हा जो आपल्या नगरीमध्ये जो आनंद आहे या आनंदापासून वंचित करू नका, मला उशाप द्या. बघ इंद्र त्याला सांगतो की अरे बाबा, मथुरा नगरीचा राजा जो सत्यवर्म्याची कन्या आहे ना तिच्या बरोबर म्हणजे सत्यवती सोबत जर तुझा विवाह झाला आणि तुमच्या दोघांपासून विक्रमादित्य नावाचा पुत्र जन्माला आला की मी दिलेल्या शापातून तुझी मुक्तता होईल. इंद्राच्या या शापाप्रमाणे तो गाढव होतो, रानात चरू लागतो. रानातल्या गाढवांबरोबर इकडे तिकडे फिरत असताना त्या नगरीतला जो कमट कुंभार होता त्या कुंभाराच्या गाढवांसोबत फिरत 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 तो त्या कुंभाराच्या घरी आला. आता कुंभाराने बघितले की आपली जर इतकी गाढवं आहेत यात एक नव्यानं वाढलेलं गाढव हे कोणाचं, म्हणून त्याने बघितलं, बायकोलाही हाक मारली, हे कोणाचं गाढव आहे, तुझ्या काही माहितीत आहे का, कोणी तक्रार केली का, हरवलंय म्हणून. पूर्वी माणसं खूप प्रामाणिक असायची, कोणाची वस्तू पडली हरवली तर ते खास शोधून चौकशी करून ती तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करायची. त्या कुंभाराची पत्नी म्हटली का मी पण बघितलंय, तसं काही कोणी म्हणालं नाही मला का मग आमचं गाढव हरवलंय. आणि हे गाढव त्या कमट कुंभाराच्या तिथं वास्तव्य करायला लागलं. काही दिवसाचा काळ जातो. एक दिवस काय होतं, हे गाढव संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सगळ्यांची जेवणं वगैरे झाले, कुंभार आपल्या पत्नीचं विश्रांती करण्यासाठी अंग टाकण्यासाठी आपल्या भूमीवर पडला की त्या गाढवाने तिकडून म्हणायचं, हे कुंभारा, मथुरेचा जो राजा सत्यवर्मा आहे याची सुंदर कन्या सत्यवती मला माझी बायको म्हणून आणून दे. हे त्याने पहिल्यांदा ऐकलं कुंभाराने, का आपण ज्या नगरीमध्ये राहतो त्या नगरीच्या राजाची कन्या मला आणून दे
असा आवाज त्याने ऐकला. इथपर्यंत बरोबर. पण हा आवाज आला कुठून? म्हणून त्याने दुसऱ्यांदा ऐकलं. तर तो आवाज जो आला, ज्या ठिकाणी त्याची गाढवं बांधलेली होती तिथून तो आवाज आला. याला आश्चर्य वाटलं, गाढवं कशी बोलतील? त्याने पुन्हा एकदा त्या आवाजाच्या दिशेने वेध घेतला तर तिथून तोच आवाज आला की हे कुंभारा, अरे या मथुरेचा राजा जो सत्यवर्मा आहेत ना, त्याची कन्या सत्यवती मला पत्नी म्हणून आणून दे. मग बाकी कुंभार विचार करायला लागला. तो घाबरला. अरे हा गाढव असं काही भलत असेल तर बोलू शकतो. तो तिथपर्यंत गेला. तो गेल्यानंतर त्या गाढवाला त्याने विचारलं, तू असं बोलू शकतो? तो म्हटला हो. तो त्या गाढवावर रागावला. का रे बाबा, तुझं इथपर्यंत ठीक आहे रे, पण तू मागणी जी आहे ना तुझी, ज्या राजाच्या नगरीमध्ये मी इथे व्यवसाय करतो, मी एक कुंभार आहे रे, आर्थिक दुर्बल माणूस आहे, गरीब माणूस आहे, आणि तू एक गाढव आहे माझ्याकडं सेवा चाकरी करणारा. तू आता बोलायला लागला आणि बोलताना काय मागणी करतो का डायरेक्ट राजाची कन्या मला पत्नी दे. कुंभार त्या गाढवावर रागवला की बाबा, कमीत कमी तू हे तोंड बंद कर. जर कळालं ना तर राजा त्याची माणसं पाठवून तू होशील रे मोकळा, पण मला पकडून नेतील. राजा मला शासन करेल, दंड करेल. तो गाढव पुन्हा कुंभाराला म्हणाला, का रे कमट कुंभारा, तू काळजी करू नकोस. तू आत्ताही राजाकडे जा आणि त्याच्याकडे त्याची कन्या सत्यवती ही माझ्यासाठी पत्नी म्हणून माग. कुंभाराला दरदरून घाम फुटला. तो आपल्या पत्नीला म्हणाला का अगं, एक नव्यानं आलेलं जे गाढव आहेत ते गेल्या 2-3 दिवसापासून सातत्याने एका गोष्टीचं मागणी करतं की या राजाची राजकन्या जी आहे सत्यवती ती मला पत्नी म्हणून दे. पत्नीही घाबरली. कारण शेवटी ज्या नगरीमध्ये आपण असतो, आपली परिस्थिती, आपली अवकात, आपलं सगळंच जर बघितलं तर आपण राजाच्या योग्यतेचे होतच नाही ना. आणि मग असं जर होत नसेल तर आपण कसं त्या राजाला म्हणावं. म्हणून हे घाबरलेले पती पत्नी यांनी आपला संसार सगळा बिऱ्हाड आपल्या गाढवांवर लादलं आणि रात्रीच्या वेळेस गुपचूप नगरी सोडण्याचा त्यांनी घाट घातला. काय होतं की जेव्हा तुम्ही नगरी सोडतात तेव्हा आजकाल कोणालाही कुठूनही देश सोडणं सोपं झालेलं आहे. पण पूर्वीच्या राजाच्या नगरी म्हणजे जुनी गावं आजही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दिसतात की ज्या गावांना वेस आहे, तिथं वेसकर असायचे, जागले असायचे, जाणाऱ्या येणाऱ्याची चौकशी करायची. तसं त्या राजाची जी वेस होती त्या वेशेतून बाहेर पडायचं होतं. कमर कुंभार हा पत्नी आणि आपला संसार त्या गाढवांवर लादलेला अशी सगळी गाढवं घेऊन नगरीच्या बाहेर पडत असताना त्या वेसकरांनी त्याला अडवलं. पहारेकरांनी विचारलं, काय रे कुठे निघाला? तो म्हटला काही नाही, जरा उपजीविकेसाठी दुसऱ्या नगरीत चाललो. जेव्हा आपल्या नगरीतला माणूस उपजीविकेसाठी दुसऱ्या नगरीत जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुझ्या नगरीमध्ये त्या माणसांना उपजीविका होईल इतकं तुझ्याकडे काहीही नाही. आजही आपण बघत नाही का, एकीकडे आज आपल्या देशामध्ये सगळी शिक्षण व्यवस्था घेतलेली तरुण मुलं केवळ धन अर्जित करण्यासाठी पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन नोकऱ्या करतात. आपलं ज्ञान पाश्चिमात्य देशात जाऊन विकसित करतात. तशा पद्धतीनं दुसरीकडे गेलं की मला खऱ्या अर्थानं माझा विकास होईल असं कुंभार वरकरणी सांगत असतात, तरी त्याची आतली भीती वेगळी होती, ती त्याला सांगता येत नव्हती. परंतु त्या शिपायांनी चांगलं काम केलं. त्यांनी पटकन निरोप राजाकडे पाठवला का मध्यरात्रीच्या वेळेस आपल्या नगरातील कुंभार तो त्याची सगळी गाढवं आणि संसार पत्नीसह घेऊन आपली नगरी सोडतो आहे. राजाला दुःख वाटलं. म्हणजे त्यावेळेचे राजे दुःख करत होते. नगरजनांना जर सुख प्राप्त होत नसेल तर राजाला दुःख व्हायचं का आपला देश, आपली नगरी कोण्याही नागरिकाने सोडू नये. त्या नागरिकावर येणारी जी संकट आहेत ना ती दूर करण्याची जबाबदारी राजा आणि राजाच्या प्रशासनाची असायची. राजाने कुंभाराला त्वरित बोलावलं. तो म्हटला, महाराज मला थोडंसं अभय देता का? मी एका राजाशी बोलतोय, माझ्या राजाशी बोलतोय.
मला अभय द्या, कारण बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं काही शब्द निघाला तर मला राजदंड प्राप्त होऊ शकतो. म्हणून मला कृपया आपण अभय देत असाल आणि एकांतामध्ये जर आपल्याशी हितगुज करण्याची संधी उपलब्ध करून देत असाल तर ही नगरी सोडण्याचं कारण मी आपल्याला सांगेन. राजाने बाकीच्यांना जायला सांगितलं आणि कुंभाराला विचारलं, का सांग. तो म्हटलं, महाराज, गेल्या काही दिवसापासून अचानकपणे माझ्या गाढवांमध्ये एक गाढव आलेले. मी खूप वेळा विचार केला हे कोणाचं आहे कोणाचं आहे म्हणून मागणी केली, माहिती दिली, लोकांना कळवलं, पण काय कोणी न्यायला आलं नाही. ठीक आहे, मी म्हटलं आलंय तर आलंय. मी माझ्या व्यवसायामध्ये त्याचा वापर करायला लागलो आणि काही दिवसांनी महाराज माझ्या त्या गाढवांच्या गोठ्यामधून ते गाढव माणसासारखं बोलायला लागले आणि ते म्हणायचे की कुंभार, राजा सत्यवर्म्याची कन्या सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे. महाराज मला सांगा, मी एक कुंभार माणूस आहे, हो, गरीब माणूस आहे ना, मी कसं तुमच्या कन्या माझ्याकडे मी याच्यासाठी मागू. मला याची भीती वाटली. न जाणो याचं बोलणं जर कोणी ऐकलं आणि ते तुमच्यापर्यंत गेलं तर मला आणि याच्यासह सगळ्यांना दंड होण्याची शक्यता असताना मी घाबरून नगरी सोडत होतो. बाकी दुसरं काहीही कारण. राजा बुद्धिमान होता, सत्यवर्मा हुशार होता. त्याला वाटलं की एखादा प्राणी मनुष्यासारखा बोलून आणि सहजपणे एखाद्या राजाची कन्येला मागणी कसा घालू शकतो. त्यामुळे राजाने विचार केला की यात काहीतरी तथ्य असावं, काहीतरी दैवी शक्ती असावी किंवा कोणीतरी गर्दभाच्या रूपानं आलेली देवताही असू शकेल. त्यामुळे तो राजा त्या कुंभाराला सांगतो की तू एक काम कर, मी माझी कन्या तुझ्याकडे जे गाढव मागणी करतायत ना त्याला द्यायला तयार आहे, पण तू त्याला एक काम सांग, आपण त्याची परीक्षा बघू. माझी ही जी मथुरा नगरी आहे ना, ही ताम्र नगरी करून दे. तांब्याच्या धातूची सगळी घरं, राजाचे राजमहल, सगळं काही ताम्र धातूची नगरी बनवून दे. ठीक आहे म्हटले महाराज, मी सांगतो. आणि मग हा कमट कुमार त्याची सगळे ते राजाला भेटून आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्या रात्री नेहमीप्रमाणे ते जे गर्दव आलेलं होतं नव्यानं ते त्याला हाक मारतं की कुंभारा, अरे तू राजाला भेटायला गेला होता, माझा जो प्रश्न होता की त्याची कन्या सत्यवती मला पत्नी दे, ही मागणी तू राजाकडे घातली का. तो म्हटला नाही बाबा, कारण त्यालाही पुन्हा भीती वाटायला लागली का राजाने जे सांगितलं ते याला सांगावं तर याच्याकडनं नाही झालं. काही वेळ गेला, तो पुन्हा हाक मारायला लागला का कुंभारा तू राजाकडे जा आणि त्या राजाकडनं त्याची कन्या मला पत्नी म्हणून मागतो. म्हटलं हे बघ, मी राजाकडे गेलो होतो, राजाने मला सांगितलं. म्हटलं काय सांगितलं. राजा म्हटला का अरे ते तुझ्याकडचं गर्दभ जर माझी कन्या मागत असेल तर मी द्यायला तयार आहे, नाही असं काही नाही, पण तू त्या गर्दभाने मथुरा नगरी ताम्र नगरी करून दाखवावी. त्याला बस इतकंच. काय राजा आहे म्हणे तो. अरे सुवर्णाची नगरी मागायची किंवा वेगवेगळ्या हिरे माणकांनी सुसज्ज असे महल मागायचे. काय मागितलं माझ्याकडे, ताम्रधातूची नगरी. हा कुंभार तर दचकलाच. त्याला वाटलं खरं ताम्रनगरी मागितली तर हा त्यापेक्षाही वरची करून द्यायला तयार आहे. म्हणून तो म्हटला काय ठीक आहे बाबा, ही त्याची आट आहे, जर त्याने एका रात्रीत मला ताम्रनगरी बनवून दिली तर मी माझी कन्या सत्यवती तुझ्याकडे असलेल्या त्या गर्दभाला देणार, हे राजाने मला सांगितलं. याने सांगितलं का हे कुंभारा, जा राजाला सांग का उद्याच्या रात्री तुझी नगरी ताम्र धातूची झालेली असेल आणि तुझ्या कन्येचं पाणी ग्रहण मला त्या दिवशी तू करायचं. कुंभार गेला. तो म्हटलं महाराज त्याने ते तुमचं जी काही मागणी होती ती स्वीकारली, ताम्रनगरी बनवून देण्याचं ठरलं. आणि तो म्हटला की उद्याच्या रात्रीच मी राजाची नगरी ताम्रनगरी करून देतो. राजा म्हटलं ठीक आहे, त्याने बनवलं तर मी माझ्या कन्येचं दान त्याला करतो. अशा पद्धतीने रात्र होती आणि रात्रीच्या वेळेस हा सुरोचन गंधर्व विश्वकर्माला हाक मारतो का विश्वकर्मा, मी ज्या कारणाने शापित झालो इंद्र सभेतून ते कारण माझी दृष्टी वासनेकडे गेलेली होती आणि त्याची शिक्षा मी भोगते. मला स्वर्गात परत येण्यासाठी
राजा इंद्राने सांगितलंय की जर सत्यवर्म्याची कन्या सत्यवती सोबत तुझा विवाह झाला तर तुमच्या दोघांच्या संबंधातून जो पुत्र विक्रमादित्य जन्माला येईल त्याचं मुखावलोकन तू केलं की तुझ्या शापातून मुक्त होशील. त्यासाठी तुम्ही मला एक मदत करा का ज्या राजाची मला कन्या करायची आहेत पत्नी त्या राजाने मला अट घातलेली आहे का एका रात्रीत मथुरा नगरी ताम्र धातूची बनवून द्यायची. विश्वकर्मा म्हटला ठीक आहे बनवून देतो. विश्वकर्मा हे शिल्पी आहे, देवतांचे शिल्पी. म्हणजे ज्या ज्या देवतांनी ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे ज्या मागणी केली त्या पद्धतीचं बांधकाम विश्वकर्मा आणि त्यांची सगळी माणसं करून द्यायची. म्हणजे आत्ताचे स्थापत्यशास्त्र याचा प्रगल्भ ज्ञान जे होतं ते विश्वकर्मांकडे होतं. म्हणजे स्थापत्यशास्त्राचे त्या काळातले नमुने जर बघितले तर आजच्या पदवी घेतलेल्या त्या क्षेत्रातल्या इंजिनियर्सला सुद्धा तशा पद्धतीचे महल, घरं किंवा कालव्यांवरचे पूल किंवा प्रवासाचे पूल हे काही बनवलेले असायचे तशी बांधता येत नाहीत. त्या स्थापत्यशास्त्राचा प्रगल्भ अभ्यास असलेल्या विश्वकर्माने त्या रात्री सगळी मथुरा नगरी ताम्र धातूची बनवली आणि एक तांबूस सूर्यप्रकाश, सूर्य उगवला पूर्वेकडे आणि पहाटेच्या वेळेस राजा बघतो तर सबंध नगरीवर प्रभा जी झालेली होती ती तांबूस अशी प्रभा. सगळ्या नगरीकडे कुठे बघितलं की तांबूस अशी प्रभा बघितल्यानंतर राजा चकित झाल्यानंतर तो अवलोकन करायला लागला आपल्या सज्जातून स्वतःच्या महालाकडे, आजूबाजूच्या नगरीकडे. तर अरे ह्या नगरीचं सगळं रूपच पालटलेलं आहे. प्रत्येक भिंत ही ताम्र स्वरूपाची झालेली, खांब ताम्र स्वरूपाचे झालेत, रस्ते तांब्याची झालेली. त्याला मोठं आश्चर्य वाटलं का मी सहज म्हणालो होतो त्या कमठाला का तुझ्याकडे जर अशा पद्धतीचं बोलणारं गाढव असेल तर हे गाढव अद्वितीय शक्तिमान असावं म्हणून त्याच्याकडेचं कामही तशाच पद्धतीचं मागावं म्हणून मी मथुरा नगरी ताम्र धातूची करून देई मागणी केली. तर खरोखर एका रात्रीत ताम्र धातूची झाली. आता मी माझी कन्या त्याला दिली पाहिजे म्हणून तो राजा त्या ठिकाणी येतो आणि राजा त्या कमठाला बोलावतो आणि सांगतो की अरे कमठा तू आता काही घाबरण्याचं कारण नाही. मी जी मागणी केलेली होती त्यानुसार तांब्याची नगरी मला तयारच आहे. आता माझं कर्तव्य आहे की मी माझी कन्या ही तुला दिली पाहिजे, त्या तुझ्या त्या पुत्राला दिली पाहिजे. आणि मग तो या पद्धतीनं राजा आनंदित होतो. गाढव त्या ठिकाणी जे आहेत म्हणजे जो सुरचन गंधर्व गाढव झालेला आहे तो त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर त्या राजा आपल्या कन्येला सगळं सांगतो की बये मी तुझा विवाह ज्याच्याबरोबर करून देणार आहे ना, ही आज नगरीचं स्वरूप जे बदललेलं दिसतं ना मथुरा नगरीचं हे त्यांनी एका रात्रीत केलेलं आहे. इतका शक्तिमान येतो तो कोणीतरी देवताचा अंश आहे, कोणी गंधर्व यक्ष कोणीतरी असावा. मी काही त्याला बघितलेलं नाही पण जो कोणी शक्ती आहेत त्या शक्तीला मी तुला अर्पण करतो आहे. मात्र तो गाढव रूपामध्ये नगरीतल्या कुंभाराकडे आहे त्यामुळं मी काही तुझं वाईट करणार नाही. अशा गाढव रूप असलेल्या कोणीतरी शापभ्रष्ट असलेल्या व्यक्तीला तू पती म्हणून स्वीकारावं. मी त्याला जावई म्हणून स्वीकारलेलं आहे. तो पशु जरी असला तरी तू त्याचा अपमान करू नको, यातच तुझं कल्याण आहे असं राजा आपल्या कन्येला सांगतो. आणि सत्यवतीने राजाच्या इच्छेला मान दिला. शेवटी त्या काळातल्या स्त्रिया ह्या वडिलांच्या इच्छा मानतच होत्या. वडील ज्याच्याबरोबर आपलं विवाह जमून देत होते डोळे झाकून त्या स्त्रिया संसार करत आल्या आत्तापर्यंत. म्हणजे ज्या स्त्रिया अशा संसार करत आल्या संसारामध्ये सुख दुःख असतंच परंतु त्याचे चटके त्यांनी कधी असं जाणून घेतलं नाही की यात खूप दुःख आहे. पण त्या ज्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये सगळी सेवा करत आल्या ना त्या सेवेचा परिणाम असा का त्यांना प्राप्त झालेलं त्यांच्या आईवडिलांचा जो संस्कार होता तो संस्कार त्यांनी इकडे आपल्या सासरला येऊन आपल्या आईवडिलांचं नाव कमवण्याचं काम त्यांनी केलं. अशा पद्धतीनं ती राजकन्या सगळ्या प्रकारचे भोग घेणारी कन्या पण जेव्हा आपला बाप सांगतो का मी एका गाढवाबरोबर तुझा विवाह लावून देणार आहे तरीही वडिलांना विरोध करत नाही. आणि असा न विरोध केल्यामुळे
त्याच्याबरोबर त्याचा विवाह लावून देते. आणि सत्यवती वडील जेव्हा निघून जातात तेव्हा कन्या सासूरासी जाये, मागे परत तू न पाहे. ती वेदना, ते दुःख तिच्या मनात येतं आणि ती डोळ्यातून पाणी काढून रडायला लागते. वडिलांच्या खांद्यावर पडते की आता मी तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे मी तुम्हाला सोडलेत आणि आता यांची पत्नी झालेत, म्हणजे मी ह्या कुटुंबात आलेलेत. तर वडील सांगतात का असं नाही काही, ज्या कारणासाठी मी तुला दिले तुझ्या जीवनामध्ये प्रगल्भ आनंद प्राप्त होईल याचा विश्वास आता मला प्राप्त झालेला असल्यामुळं हे सत्यवती तू आता रडू नको, युक्तीने वाग, तुझं भाग्य चांगलं उजळलेलं आहे. तेव्हा त्या मायलेकांचं बोलणं बघून तो जो गर्दभ झालेला सुरोचन गंधर्व आहे तो म्हणाला, हे सत्यवर्म्या राजा, मी सुरोचन नावाचा श्रेष्ठ गंधर्व असून इंद्राच्या शापामुळे गर्दभाच्या कुडीत जन्माला आलेलो आहे. योग्य वेळ येताच मी मूळ रूप धारण करील, त्यामुळं तू त्याची काळजी करू नको. हे ज्यावेळेस त्या गर्दभाने राजाला सांगितलं त्यावेळेस या सत्यवतीने पण ऐकलं का रे वा, इंद्र दरबारातील सुरोचन नावाचा गंधर्व आहेत. मग सत्यवती हे सगळं दुःख विसरते आणि हे सगळं झाल्यानंतर राजालाही आनंद होतो. आणि हे आटोपल्यानंतर राजा त्या कमठाला सांगतो का आता तू जरी नगरी सोडून गेला तरी चालेल. आणि तशी व्यवस्था करून त्या कुंभाराला रात्रीच नगर सोडून दुसऱ्या नगरामध्ये म्हणजे अवंती नगराकडे, शेजारी असलेल्या नगराकडे हा कुंभार त्या ठिकाणी आपला सगळा आपला गाढवांचा आणि संसार घेऊन आणि ही राजकन्या स्वतःची सून समजून, स्वतःची कन्या समजून तो घेऊन जातो. आणि अशा पद्धतीने हा 25वा अध्याय चरित्रकार या ठिकाणी थांबवतात. धुंडीसूत यांचा पुत्र मालू हे नरहरी वंशातले, यांनी लिहिलेला 25वा अध्याय या ठिकाणी थांबत असताना ते त्याची फलश्रुती सांगतात की अशा पद्धतीनं तुम्ही 25वा अध्याय जर ऐकला तर त्याला शाप बाधणार नाही, त्याचा मनुष्य जन्म त्याला येईल, नरदेह दुर्लभ जाणा, अशा पद्धतीने त्याला नरदेह प्राप्त होईल, श्री सुंदर आणि चांगला असा पुत्र त्याला प्राप्त होईल. हा 25वा अध्याय तो सांगत असतो. आणि 25व्या अध्यायाचा प्रसंग आटोपल्यानंतर आपण 26व्या अध्यायात प्रवेश करत असताना त्या गर्दभाने मथुरा नगरी तांब्याची केली. त्यानुसार सत्यवर्मा राजाने त्याला कन्या दिली आणि हा गर्दभ विवाह होतो. कुंभार स्वतःची पत्नी सत्यवती आणि त्या सुरोचन नावाच्या गंधर्वासह आणि आपली सगळी गाढवं घेऊन ती मथुरा नगरी सोडतो आणि अवंती नगरीकडे येतो. अवंती नगरीत आल्यानंतर सत्यवती त्या कमठाला म्हणते, अहो माझ्या बाबांनी ज्या गर्दभ राजांना आपलं जावई मानलं ते माझ्याशी का बोलत नाही. मग कमठ गुपचूप त्या गाढवाजवळ गेला, अरे बाबा बायको म्हटला करून आणली ना, मग तिच्याशी निदान बोलत तर जा. सत्यवतीला ह्या गोष्टीचं दुःख व्हायचं. शेवटी तो सुरोचन गंधर्व काय म्हणाला का, हे कमठा, मी शापित गंधर्व आहे, मी जरूर तिच्याशी बोलेल किंवा पती पत्नीचा समागम व्हावा ही अपेक्षा असल्यामुळे जरूर तेही मी करेल पुत्र प्रसवण्यासाठी, परंतु जोपर्यंत सत्यवतीला ऋतू प्राप्त होत नाही तोपर्यंत मी तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. एक दिवस काय होतं की सत्यवतीला ऋतू प्राप्त होतो आणि ऋतू प्राप्त झाल्यानंतर हा कमठ त्या गर्दभाला जाऊन सांगतो का रे बाबा तिला ऋतू प्राप्त झालेला आहे. आणि मग एके दिवशी त्या सत्यवतीला ऋतू प्राप्त झाल्यानंतर 4-5 दिवसाचा काळ गेल्यानंतर हा निरोप त्याला दिल्यावर कमठाच्या देखत तो गंधर्व दिव्य रूप धारण करतो. पूर्वीचं आपलं जे सुंदर रूप आहे इंद्राच्या दरबारातलं ते धारण करतो आणि एकांतात सत्यवती आणि गंधर्व सुरोचन गंधर्व हे आपला राक्षस विधीने विवाह करतात. राक्षस विधीने विवाहाचे जे प्रकार आहेत, गोरज मुहूर्तावर केलेलं किंवा दुपारच्या वेळेस केलेले विवाहात ठरवलेले वैदिक विवाह जे आहेत त्याच्यामध्ये राक्षस विधीचा एक विवाह आहे. आणि हा विवाह तो त्या ठिकाणी करतो आणि सत्यवती गंधर्वाचं तेजस्वी रूप पाहून
इतका आनंदित होती का खऱ्या अर्थानं मी आता कोणाची तरी पत्नी झालीत हा तिला आनंद होतो. आणि तो गंधर्व तिला म्हणतो, प्रिये, ज्यावेळी तुला पुत्र होईल तेव्हा त्याला मी पाहीन आणि एकदा का पुत्राचं मुख बघितलं का मग ही पृथ्वी मी सोडेल. तुझा पुत्र राजा होईल, विक्रमादित्य हे त्याचं नाव असेल, तो शक करता पराक्रमी राजा होईल, तू त्याची चिंता करू नकोस. सत्यवतीची तो समजूत घालतो. पुढे सत्यवती काळाच्या ओघामध्ये एका बालकाला जन्म घालते. जन्म घातल्यानंतर कमठाने बारसं केलं, मोठं असं बारसं, आणि त्या बारशामध्ये कमठाने त्या मुलाचं नाव विक्रम असं ठेवलं. पाळणा सजवला गेला, त्या पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं गेलं आणि रात्रीच्या वेळेस गंधर्व प्रगट झाला. गंधर्व प्रगट झाल्यानंतर सत्यवतीने त्याला बघितलं, पतिदर्शन घेतलं आणि हा प्रगट झालेला गंधर्व त्या पाळण्याजवळ आला. पाळण्याजवळ आल्या आल्या त्याने विक्रमाचं मुखावलोकन केलं. त्याच वेळेस इंद्राचा सारथी मातली विमान घेऊन त्या ठिकाणी आला. याने मुखावलोकन केल्या केल्या इंद्राला कळालं का हा शापातून मुक्त झाला, आता याला पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही, याला आपल्या नगरीत परत घेऊन या. म्हणून मातली येते आणि मातली त्याला सांगते की महाराज, मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे, चला. आणि असं जेव्हा हा निघून जाणार त्यावेळेस साहजिकच आहे का पुणे याची आपली भेट कधी होणार आहे सत्यवतीला वाटतं. कमठालाही दुःख वाटतं का रे, मी गाढव म्हणून मी याच्याकडनं काही कामं करून घेतली असावी, हा तर खऱ्या अर्थानं एवढा देवतांच्या नगरीतील दास आहे आणि हा इथे माझा दास म्हणून राहिला, मी याच्याकडनं काही कामं करून घेतली आहे का, याचं दुःख होतं. आणि मग सगळेच जण दुःखी झाल्यावर तो सांगतो की तुम्ही काळजी करू नका, जरी हे सत्यवती मी जात असलो तरी तू जेव्हा जेव्हा म्हणून माझी आठवण करशील तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी प्रगट होईल. सत्यवतीचं सांत्वन करतो आणि कमठाला सांगतो की हे कमठा, हा जो विक्रम आहे याला नीटपणे सांभाळ. मी तुझ्याकडे गर्दभ म्हणून जरी राहिलेलं असतं, तुझ्या मनामध्ये दुःख आलेलं असेल की मी कामं करून घेतले, ते कुठलंही दुःख तू मनामध्ये आणू नकोस, कारण ते माझं कर्म होतं, ते मला कर्मानुसार करावं लागलं. अशा पद्धतीने गंधर्व त्या ठिकाणी निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर इकडे होतं काय का, हा जो तरुण तेजस्वी भर्तरी जो आहे ना, त्या अवंती नगरीच्या वेशीच्या बाहेर हे जे काही व्यापारी आलेले होते, या व्यापाऱ्यांसोबत तो त्या ठिकाणी होता. आणि हा विक्रम लहानचा मोठा होत 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 नेमका त्या नगरीमध्ये वेशीवर पहारेकरी म्हणून नोकरीला लागतो, अवंती नगरी. हा विक्रम त्या वेशीत पहारा देत असताना वेशीच्या बाहेर असलेले हे जे काही उतरलेले व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांमध्ये हा भर्तरी होता. आणि नेमकं काय झालं का, ह्या भर्तरीला लहानपणे हरणीमध्ये राहिल्यामुळे त्या जंगलातल्या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची भाषा, प्राण्यांची भाषा ही भर्तरीला समजत होती. त्यामुळे समजणाऱ्या भाषेच्या द्वारे काय होतं का, हे व्यापारी ज्या ठिकाणी थांबलेले होते त्या ठिकाणी जी काही कोल्ह्यांची कोल्हेकुई झालेली होती, त्या कोल्हेकुईचा अर्थ त्या भर्तरीला कळाला. आणि भर्तरीला कळाल्यानंतर त्यांनी सांगितलं का, व्यापाऱ्यांनो तुम्ही सावध व्हा, चोरांची एक धाड या ठिकाणी तुम्हाला लुटण्यासाठी येत आहे, असं ते कोल्हे सांगतात. आता ह्या सोबत आणलेल्या भर्तरीवर ह्या व्यापाऱ्यांचा विश्वास का होता का, तो तरुण होता, त्यांनी त्याचा सगळा इतिहास सांगितलेला होता. आणि मध्यरात्रीच्या सुमारास अशीच चोरांची धाड येते, व्यापारी सावध असल्यामुळे ती धाड परतून लावतात, चोरांना ताडण करतात, मारतात, चोर पळून जातात. आणि पुन्हा सगळी शांतता झाल्यानंतर हा सगळा प्रकार त्या बुर्जावरून विक्रम बघत होता की चोर आलेत, त्या चोरांना ह्या व्यापाऱ्यांनी परतवलेत. चोरांची माहिती हा त्या व्यापाऱ्यांमध्ये असलेला जो कोणी तरुण आहे त्यांनी दिली. पुन्हा त्यानंतर कोल्ह्यांची कुई झाली, काही प्राण्यांचा आवाज वेगवेगळ्या पद्धतीचा सुरू झाल्यानंतर ते व्यापारी विचारायला लागले का आता कशाचं संकट येतं. तो म्हटला की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा एक राक्षस आहे, तो या मार्गाने चाललाय, पण तो राक्षस शापित आहे. जर कोणी त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावल्यानंतर या वेशीला जो कोणी लावल तो ह्या नगरीचा राजा होईल. आणि त्या राक्षसाच्या हातात 4 रत्न आहेत आणि ते 4ही रत्न म्हणजे कामद असेल, वैडूर्य, हिरा, चिंतामणी, हे 4ही रत्न जो आपल्या ताब्यात घेईल तो ह्या नगरीचा राजा होईल. असं ते प्राणी
त्यांच्या आवाजात सांगतायत. आता हे व्यापारी होते, व्यापाऱ्यांना माहिती राक्षस म्हटलं का आपल्याच्यानं शक्यच नाही, म्हणून ते व्यापारी आणखीन घाबरून गेले. आणि हे विक्रमाने ऐकले. विक्रमाने ऐकल्यानंतर उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे म्हणजे आपल्या नगरीकडे येणारा हा राक्षस आहे म्हणून हा विक्रम पुढे चालत गेला. आणि पुढे चालत गेल्यानंतर त्याने त्या राक्षसाला त्याच्याबरोबर युद्ध केलं, त्याला मारलं. तो राक्षस मृत होत असताना त्याच्या शरीरातून एक दिव्य असा चित्रमा गंधर्व, दिव्य देह जो चित्रमा गंधर्वाचा होता तो बाहेर पडला आणि आकाशमार्गे जिथून शापित झालेला होता तिथं परत निघून गेला. मग त्याने ते प्रेत तपासलं. त्या प्रेत तपासल्यानंतर त्याने बघितलं का अरे हा त्याच्या हातामध्ये तर 4 रत्न सांगितलेले आहेत. मग चिंतामणी, कामद, वैडुरे ही अशी 4ही रत्ने त्याच्या हातात होती. ती रत्न त्याने घेतली. त्याने स्वतः त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावला आणि नगरद्वारावर त्या राक्षसाचा टिळा लावून तो व्यापाऱ्यांच्या घोळक्यात आला. आणि तो म्हणाला मी विक्रम आहे, चोर येणार हे तुम्हाला समजले आणि राक्षस येणार हे सुद्धा तुम्हाला या मुलाकडूनच समजले ना. ते म्हटले हो. अरे हा मुलगा आहेत ना, याने कोले ऐकले आणि त्यावरून त्याला हे सगळं ज्ञान ज्ञात झालं, पशुपक्ष्यांची भाषा समजली. विक्रम त्या तरुणाकडे निहाळायला लागला आणि बघायला लागला. दोघेही तरुण होते. त्यांची मनोमन एकमेकाची ओळख पटल्यासारखी झाली. एकमेकाशिवाय एकमेकाविषयी त्यांची ओढ निर्माण झाली, कारण ते तरुण होते, एकाच वयाचे होते. तिथून विक्रम चौकीवर गेला आणि जरा वेळाने त्याने काय केलं की जकात वसूल करणारे जे होते ना, त्या जकात वसूल करणाऱ्यांना त्यांनी गाठलं आणि सांगितलं हे बघा एक काम करा, पलीकडे जे काही तंबूत व्यापारी बसलेले आहेत ना, त्या व्यापाऱ्यांमध्ये माझा एक लहान भाऊ आहे. तुम्ही त्या माझ्या लहान भावाला आणण्यासाठी एक काम करावं. त्याचं नाव भर्तरी आहे. आणि हे जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना तुम्ही सांगा की तुमच्याकडनं तुमच्या मालावर कुठलीही जकात घेतली जाणार नाही. मात्र हा जो तरुण आहे ना, हा तरुण आमच्यासोबत द्या, त्याला घेऊन माझ्याकडे या. हे सगळे तिथे जातात, सांगतात की जकातीचे पैसे आम्ही तुमच्याकडनं घेणार नाही. आमचे विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की यांच्याकडनं जकातीचे पैसे घ्यायचे नाही, पण त्या बदल्यात हा तरुण जो आहे याला आमच्याकडे द्या. त्या व्यापाऱ्यांना असं वाटतं की चला यालाही आईवडील नव्हते, आपण सांभाळायलाच आणलेलं होतं आणि याला जर या नगरीत नोकरी लागत असेल, या बिचाराचं कल्याण होत असेल तर चांगलंच आहे. ते सांगतात अरे बाबा याला आई आणि वडील नाही आहे, हा पोरका आहे, आम्ही याला सांभाळतो. ते म्हटले जरी आईवडील नसेल तर याला आम्ही आईवडील होऊ ना. अशा पद्धतीनं ते त्याला घेऊन येतात आणि घेऊन आल्यानंतर विक्रमाकडे देतात. विक्रम त्याला सांगतो की चल. आणि ते व्यापारी पुढच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी निघून जातात. भर्तरीला घेऊन विक्रम आपल्या आईकडे आल्यानंतर आई सत्यवतीला सांगतो आई ग, हा भर्तरी आहे, याला पशुपक्ष्यांची भाषा कळते, खूप बुद्धिवान आहे. याने जे काही पशुपक्ष्यांच्या भाषेनुसार त्या व्यापाऱ्यांवरचं जे चोर येणार होते त्याचं संकट याने दूर केलं आणि नगरीवर येणारा राक्षसाचं संकट सुद्धा याच्यामुळे मी दूर केलं. हा खूप हुशार असल्यामुळे तरुण आहेत, माझा मित्र आहेत आणि माझ्या लहान भावासारखा आहे. त्यामुळे आई ग, हा आता आजपासून आपल्यासोबत राहील, आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून राहील. याला आणि मला आम्हा दोघांनाही जेवायला दे. आईने त्याला संमती दिली. कुंभार, सत्यवती, विक्रम आणि भर्तरी हे सगळे एकत्र राहू लागले आणि याच ठिकाणी चरित्रकार 26व्या अध्यायाला विश्रांती देतात. काय त्यांनी फळ सांगितलं त्याचं की जो गोहत्येचा दोष असेल, शत्रुतुल्य मुलं जे असतील ती तुम्हाला सगळ्या संकटातून दूर करतील, म्हणून सगळे दोष नाहीसे करण्यासाठी या अध्यायाचं वाचन करावं असं चरित्रकार धोंडीसूत मालू हे आपल्याला सांगतात. आणि या 26व्या अध्यायाला या ठिकाणी आपण विश्रांती देऊ.